विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। लयबद्ध मांडणी आपला पुढचा घटक आहे। रिदमिक अरेंजमेंट लयबद्ध मांडणी। या घटकासाठी 6% इतका भारांश आहे। म्हणजेच 3 प्रश्न दिलेले असतात। प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी म्हणजेच एकूण 6 गुणांसाठी या प्रकरणावर आधारित काही प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात। तर लयबद्ध मांडणी रिदमिक अरेंजमेंट म्हणजे काय? यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं याचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत। तर लयबद्ध मांडणी म्हणजे काय? तर एका ठराविक क्रमाने ठराविक गटाची ठराविक पद्धतीने पुनरावृत्ती होत असते। काय आहे या ठिकाणी? एका ठराविक गट काही अक्षरांचा तयार केला जातो आणि ठराविक गटाची ठराविक पद्धतीनेच ती अक्षर किंवा ते अंक चिन्ह पुन्हा पुन्हा येत असतात, त्यांची पुनरावृत्ती होत असते आणि यालाच लयबद्ध मांडणी असं म्हणतात। सो व्हॉट इज रिदमिक अरेंजमेंट? ज्या प्रकारे ड्रम वाजवला जातो, ढोल किंवा एखादी संगीताची रचना जेव्हा केली जाते त्यावेळेला one beats on a drum, a regular pattern of sound, that is rhythm, is created, and when such a group of objects or group of words form an arrangement, it is repeated in number of times, it is called a rhythmic arrangement. तर लयबद्ध मांडणीमध्ये 3, 4 किंवा 5 अक्षर किंवा 5 अंक चिन्ह यांचे गट तयार केले जातात। सो इन दिस टॉपिक रिदमिक अरेंजमेंट्स ऑफ लेटर्स, डिजिट्स अँड सिम्बॉल्स आर फॉर्म इन अ ग्रुप ऑफ 3 or 4 or 5। या गटामध्ये ठराविक पद्धतीने पुनरावृत्ती होत असते। या पुनरावृत्तीमध्ये काही वेळेला एकाच गटाची पुनरावृत्ती होते किंवा 2 वेगवेगळ्या गटांची एकाआड एक अशा प्रकारे पुनरावृत्ती होते। गटातील अक्षरांचा क्रम उलटा सुलटा केला जातो। थोडक्यात त्यांच्यामध्ये एक प्रकारची मालिका विशिष्ट पद्धतीने मांडलेली असते। योग्य निरीक्षण करून अचूक पर्याय निवडून लयबद्ध मांडणी पूर्ण करणे अपेक्षित असते। So in this type, a series of small or capital letters are given which follow a particular pattern. Now, some letters are missing from the series and that missing letters we have to find it out. The series follow a specific pattern and so students are required to find the letters or symbols or digits which should come in place of the blank spaces or in the place of question mark so that there is
and there is a rhythmic arrangement of these alphabets or digits or symbols. पुढचा आपण प्रकार बघणार आहोत. दुसरा नमुना, अंकांचा वापर. आता या ठिकाणी काही वेळेला आपल्याला अंकांची मांडणी म्हणजे त्यांची पुनरावृत्ती केलेली आढळून येते. वेगवेगळ्या प्रकारे अंकांची मांडणी केलेली असते. अंकांचा क्रम बदलणे, अंकांचा गट पुन्हा पुन्हा घेणे, अशा प्रकारच्या रचनांचे निरीक्षण करून रिकाम्या जागी येणारे अंक आपल्याला शोधायचे असतात. अंक मालिका आता आपण बघत आहोत. अंकांची ही मालिका आहे. काही अंक आपल्याला पुन्हा पुन्हा आलेले आढळत आहेत. अंकांची पुनरावृत्ती आहे आणि प्रश्नचिन्हांच्या जागी असणारे अंक आपल्याला शोधायचे आहेत. अंक मालिका आपण लिहून घेऊ. किती अंक आहेत ते मोजून घ्या. 4 5, पुन्हा हे 5 10, 11 12 13 14 15 16 17. आता 17 अंक आहेत. जर आपण 5 चा ग्रुप केला तर बघूया. या ठिकाणी काही साम्य दिसतं का आपण बघूया. बघा हा ग्रुप नाही, काही साम्य तसं विशेष आपल्याला आढळत नाही. मग आता 5 चा ग्रुप नाहीये तर आपण समजा 3 3 चा केला तर काय होईल बघा. 3 हे 3 हे 3 3 आणि हे 3. समजा 3 3 चा ग्रुप केला तर काही साम्य दिसतंय का. इथे बघा 8 8 6, इथे 6-6, इथे 8 8 8 नाही. राईट. मग या ठिकाणी आपण 4 च्या ग्रुप कडे जाऊ. आपल्याला विचार करावा लागेल काही साम्य दिसतंय का. बघा 8 8 6 6, 6 2 वेळा 8 2 वेळा. इथे आपल्याला दिसतंय बघा 8 2 वेळा, इथे पण 8 2 वेळा आणि इथे 6 2 वेळा 8 2 वेळा. येस, वी आर राईट. सो वी विल मेक द ग्रुप ऑफ 4. So here 8 8 6 6, here these two will come in the place of this first, that is 6 6 will come over first at first place and then 8 8 म्हणजे शेवटचे दोन अंक सुरुवातीला येणार आहेत. This group will replace to 8 8. So here 6 6 8 8, right? So 6 6 8 8, again these two will come in place of this. So 8 8 6 6 6 6, again these two will come over in this place. Again these will replace over here, therefore here will come 8. काय होत आहे. शेवटचे दोन अंक त्यांची अदलाबदल होत आहे. राईट. म्हणजे उत्तर आलं 6 6 8. दॅट इज ऑप्शन नंबर 2. आपल्याला बघावं लागेल कशा प्रकारे अंकांमध्ये बदल होत आहे. पुढचा प्रश्न, अंक मालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य गट ओळखायचा आहे. संख्या मालिका जी आपल्याला दिलेली आहे किंवा अंक मालिका दिलेली आहे ती लिहून घ्या. अंक मोजून घ्या. 3 4 5 6 7 8 9 10, 10 आणि 5 15 आणि 5 20. 20 अंक आहेत. आपण ते आयदर 4 4 किंवा 5 5 च्या ग्रुप मध्ये करणार आहोत. आता आपण 5 5 चा ग्रुप समजा केला तर बघूया. हे आले आपले 5 5 चा ग्रुप. साम्य दिसतंय का बघा. 9 3 9 3 3 9 3 डॅश 3 9 3 9 डॅश 9. बघा इथे आता 3 9 3, पुन्हा इथे समजा आपण 9 घेतला तर इथे 3 आले. आता काय झालंय बघा. 9 3 9, इथे समजा आपण 3 घेतला तर 9, पुन्हा 3 9 3, म्हणजे इथे 9 आणि इथे 3 आणि इथे 9 3 9 3, इथे येणार 9. काय होतंय बघा. 5 5 चा हा ग्रुप बरोबर आहे आपण घेतलेला. म्हणजेच या ठिकाणी गट 1 आणि गट 3 हे दोन गट समान आहेत, तर दुसरा आणि चौथा गट समान आहे. राईट. आणि त्यांचं रिपिटेशन होत आहे. 3 9 3 9 3. 1 and 3 are identical. Similarly, group number 2 and group number 4 are identical. Therefore 9 3, here 3 and 9. 9 3 3 9. That is option number
9339 is the correct answer. Again, this is a rhythmic arrangement of digits, right? And we want to find out the group of digits in the place of question mark. Write down this series of digits 9315. Count the numbers, count the digits 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 digits are there. We will arrange them. Find out if they are arranged in the group of 5, 4 or what. Suppose we arrange them in group of 5. Let's find out 5, 9, 3, 1, 5, 2. No. 9, 3, 1, 5, 2, 7, 4, 8, 6, 0. Now these numbers, so there are only two groups, right? See here. What is the difference? See 9, 9. Next 1, 1. 5, 5. Yes, only two groups. This 0, 0, 6, 6. So here 4, 4. Right? Therefore, here will come 8 and this is 9. So, which number will come? Yes, number गट 1 मधील अंक गट 2 मध्ये उलट्या क्रमाने दिले आहेत 0, 6, 8, 4, 7, 2, 5, 1. So, here will come 3. Right? So, 3 and 9. So, what is the answer? 8, 3. 8, 3 is the correct answer. That is option number 4 is the correct answer. Sometimes the option will be given as 3, 8. But 3, 8 is not the correct answer because they must be in series, it must be in the rhythmic arrangement. So they should come like 8, 3 and not 3, 8. So correct answer will be option number 4. 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. संख्या मालिका आपण लिहून घेऊया. निरीक्षण करा. संख्या मोजून घ्या. 6, 8, 2, 10, 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10, 3, 3, 6, 2, 8. म्हणजे किती आहेत? 28 आहेत. 28 संख्या आहेत. आपण या संख्या आता 28 आहेत म्हणजे आयदर 4 किंवा 7च्या ग्रुपमध्ये डिवाइड होणार आहे. बघा 7च्या ग्रुपमध्ये डिवाइड करून बघूया. येस. ओके. नाउ लेट्स फाइंड आउट समथिंग इज सिमिलर. 2, 5, 6, 9, 8, 4, 7. Now 6, 9 will be there. Yes. 8, 4. Yes. And 7. So 6, 9, 8, 4, 7. It is there in the second group. And 2, 5 over here. Next. See here. 8, 4, 7, 2, 5. Yes. 8, 4, 7, 2, 5. And 6, 9 will be over here. Right? Next. What is happening? First two numbers, two digits, they are going at the end. पहिली दोन अंक जे आहेत ते शेवट लास्टला एंडला जात आहेत. राईट? 6, 9 म्हणजे या ठिकाणी 8, 4. Yes, they have gone over here. See here, 8, 4 is there. So 7, 2, 5, 6, 9. So 5. बघा अंक हे अशा प्रकारे आपले रिपीट होत आहेत. सो या ठिकाणी 5, 6, 9. That is option number 3. 5, 6, 9 is the correct answer. Okay. Next. संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे. Number series is given and we have to find out the group of the digits which replace the dash, that is question mark. Right? Write down the number series. Count the numbers. 1, 2, 3, 4, 5. Next 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. Yes.
1 2 3 4 5 5 5 are 25 plus 2, that is 27 numbers are there. So 27 numbers, 27 digits which can be divided either in the group of 3 or 9, right? So let's divide in the group of 3, 3, 3, 3, 3. See whether something is common. 2 3 dash 6 6 9, 2 dash 4 6 6 9. Yes. So we can divide them in the group of 3. Let's divide in the group of 3. Yes. See here. Now 2 3 dash 6 6 9, 2 dash 4 6 6 9, 6 6 9, 6 6 9. This is 6 6 9 and this is 6 6 9. And this group will be 2 3 4, therefore 4. Again 2 3 4, therefore 3. Here 6 6 9. Here 6 6 9. Right? Therefore the correct answer will be 4 3 9 6. That is option number 1 is the correct answer. दोन 2021च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा पुन्हा प्रश्न आहे. संख्या मालिका दिलेली आहे. लिहून घेऊया आपण आणि ती मोजून घेऊया अंक. 1 2 3 4 5 5 5. किती आहेत बघा. 1 2 3 4 24. Okay, 24 digits are there. So let's divide in the group of 3. 3 0 1 2. Now next, see here 1 2 3. Next 0 1 2 1 2 3. Now 2 3 4. Right? Next 3 4 5. काय होतंय बघा. Here 0 is gone. 1 2, next number is added. Again 1 is gone. Next number is added. Right? 2 is gone. 3 4 5. Here 3 is gone. 4 5 6. Right? Next 4 will be gone. So 5 6 7 is there. Right? Next 5 will gone. 6 7 8. Again 6 is gone. 7 8 9. Right? So 4 5 6. Here 5 6 7 and 7 8 9. Correct answer will be option number 3, that is 5 6 5 6. तर लयबद्ध मांडणीमध्ये तिसरा प्रकार असतो चिन्हांचा वापर. तर या प्रश्न प्रकारामध्ये काय केलेलं असतं, तर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे विशिष्ट क्रमाने दिली जातात. त्यांची मांडणी लक्षात घेऊन ती शोधून व त्या चिन्हांचा योग्य क्रम लावून रिकाम्या जागी क्रमाने कोणती चिन्ह येतील हे आपल्याला शोधायचं असतं आणि त्यासाठी अचूक निरीक्षणाची आवश्यकता असते. म्हणजेच या ठिकाणी चिन्हांची लयबद्ध मांडणी दिलेली असते. आपण काही प्रश्न याचे बघूया. पहिला प्रश्न आहे, बघूया आपण. गट दिलेला आहे चिन्हांचा आणि प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा चिन्हांचा गट आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 चिन्ह आहेत. राईट? आपण ही 12 चिन्ह लिहून घेतली. आता निरीक्षण करा. पहिलं चिन्ह या ठिकाणी बघा, दिस इज फर्स्ट. हे चिन्ह तेच चिन्ह रिपीट होत आहे. येस 3. म्हणजेच या ठिकाणी परत तेच चिन्ह येणार आहे. हेच चिन्ह आहे बघा, एक हेच चिन्ह आहे, मात्र त्या चिन्हाची काय होते आहे, त्या बाणाची दिशा बदलते आहे.
तेच चिन्ह आहे, म्हणजे इथे पण तेच चिन्ह येणार, फक्त त्याची दिशा बदलणार आहे. मग हे कुठे झालंय बघा, येस, राईट हँड साइड, राईट हँड साइड इट्स रोटेटिंग क्लॉकवाईज थ्रू 90 डिग्री, राईट. म्हणजेच या ठिकाणी हे चिन्ह बघा 90 अंश 90 अंश झालंय, म्हणजे इथे खाली या ठिकाणी हे चिन्ह इथे असं जाईल, पुन्हा ते वरती गेलं, या ठिकाणी ते काय होणार आहे चिन्ह, परत या ठिकाणी जाणार आहे, राईट. आणि या चिन्हाचं निरीक्षण करा, हे चिन्ह या ठिकाणी कसं झालंय बघा, म्हणजेच हे अँटी क्लॉकवाईज गेलंय, उलट घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून फिरलंय. या ठिकाणी हे सरळ झालं, परत इथे आडवं झालं, खाली झालं आणि या ठिकाणी गेलं, राईट. म्हणजेच बघा 2-2चा गट आपण केला तर आपल्याला उत्तर मिळतंय. या ठिकाणी बाणाचं चिन्ह 90 अंश घड्याळाच्या दिशेने आणि हे चिन्ह 90 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. करेक्ट ऑप्शन विल बी कुठलं येणार आहे, येस, ऑप्शन नंबर 1, राईट. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन. पुन्हा एक आपल्याला चिन्हांची मालिका दिलेली आहे. Here the rhythmic arrangement of some symbols is given and we have to find out the symbols in the group of question mark. Let's write down this rhythmic arrangement of symbols. Make the group 3, 4, 5. 3, 4, 5. 5. Yes, group of 5 is there, right? Now circle, circle, circle. Question mark, triangle. 3 circles. Again, question mark, triangle. Now here 2 circles, 2 triangle. Here 1 circle and 3 triangle. Right? Means what? Here must be round. So group of 5. We can make them in the group of 5. So here 4 circle, 1 triangle. Here 3 circle, yes, 2 triangles must be there. Here 2 circles and 3 triangle, right? Yes, here circle 0, here triangle, here must be triangle, 3 triangle. Here 2 circles and 3 triangle. Here 1 circle and 4 ट्रायंगल. म्हणजे प्रत्येक वेळेला काय होतंय, एक सर्कल जे आहे हे कमी होत आहे, त्रिकोणाची संख्या वाढते आहे. देअरफॉर 4 ट्रायंगल, 1 सर्कल 4 ट्रायंगल, सर्कल ट्रायंगल ट्रायंगल ट्रायंगल. येस, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आंसर. नेक्स्ट, here the symbols are given in the rhythmic arrangement. Let's write down them. Again, plus, minus, multiplication, division, less than, greater than. Okay. Suppose this is one group. Again, multiplication, greater than, question mark, less than, division and subtraction. So how many symbols? 3, 6. Again 3, here 6. Again 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6. Right? So in the group of 6 we can arrange them. Now find out plus, minus, multiplication, division, less than, greater than. Here multiplication is there, greater than is there, less than is there, division and subtraction. So which is remaining? Yes, plus sign will remaining over here. Here minus, less than, greater than, multiplication, plus, division is there. All signs are there. Here again which sign is missing? Multiplication is missing, right? So the correct answer will be plus
and multiplication, that is option number 4. Again see here, third option in multiplication and plus, but they should come in the rhythmic arrangement. In series should be there, therefore plus and multiplication first, at first place plus and then multiplication. Option number 4 is the correct answer. Here the group of circle plus triangle square are given and we have to find out the symbols in place of question mark. Okay, now let's write down the group of symbols, that is the series of symbols. Okay, make them group 3, 4, 5. Next again 3, 4, 5, 3, 4, 5. Here 3, 4, 5. Yes, group of 5, right? Now circle plus triangle multiplication and square. Triangle multiplication, that is cross and square, and this is as it is. See here, right? So last two symbols, they are coming in at the first and second place, and next as it is. So here plus and triangle, right? So here will come plus and triangle. So group of 5, we can divide them, right? Now here triangle for circles plus triangle, they will repeat here as it is, only the last two symbols, they are coming at first place again. So here it will come plus, right, and triangle multiplication. So here will come square and circle, again square and circle, these two will come over here, and plus triangle and multiplication. So here triangle, right? Again see here, triangle and multiplication sign over here, and square, circle, plus as it is. So plus square and triangle, plus square triangle, that is option number 1 is the correct answer. चिन्हांची मालिका आपल्याला दिलेली आहे आणि प्रश्न चिन्हांच्या जागी असणारा चिन्हांचा गट आपल्याला शोधायचा आहे. The options are here. Write down the series of symbols, divide into equal parts. How many symbols are there? 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6. Yes. So 6, 6, 6, 6. So these are the symbols. Now see 1, 2, 3, 4, 5, 6. Now first, in all these 4 groups, symbols are same, but see their order. त्यांचा क्रम बघा. First, yes, these two are getting interchanged, right? Similarly, last two are getting interchanged. Multiplication and circle, they are interchanging, and square and star is interchanging. The middle one remain as it is, right? So second group. Third group, what is? The star as it is and circle as it is, but these two are getting interchanging. Yes, triangle and square, plus and multiplication. Okay, so in the next, what is interchange? See, now last one remain as it is. So these two, first star, triangle, square and multiplication, these are getting interchange. So what is? Triangle, star, and next multiplication and square. So which is the option? Yes, option number 3, triangle, star, multiplication, square. Option number 3.
खाली दिलेल्या मालिकेचं निरीक्षण करा. या ठिकाणी आपल्याला ग्रुप करून दिलेले आहेत. ऑप्शन्स आर हिअर. ऑब्झर्व द फिगर्स केअरफुली. First, in the first group, left shaded, right shaded and 1/4. Half, half, 1/4. Left half, right half, 1/4. Next, right, that is half quarter, right. Left, then right. Now again, this is half shaded, so we want 1/4 and half. Now see here, both are half, so no. Next quarter, both quarters, no. This is half and this also half, so no. So the correct option will be option number 4, that is quarter and half. Option number 4 is the correct option. So in each of the segments, figures alternate between 1/2 and 1/4 shaded on the opposite sides. Again, the groups are given: first, second, third and fourth. In the first group, E is towards right side, second down, left, and all should be upwards. The letters must all face up. Therefore, the correct answer will be option number 3. Right? Very easy question it is. Right? काय बघा, या ठिकाणी उजवीकडे, खाली, डावीकडे आणि हे सगळे वरती येणार आहे. पुन्हा आपल्याला ग्रुप दिलेले आहेत बघा. 3 ग्रुप करून दिलेले आहेत आणि चौथ्या मधले आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा ग्रुप शोधायचा आहे. ऑप्शन्स आर हिअर. आता याचं निरीक्षण करा. पहिलं वर्तुळ, नंतर मोठं वर्तुळ आणि शेडेड छायांकित वर्तुळ, त्रिकोण, लहान त्रिकोण, मोठा त्रिकोण, छायांकित त्रिकोण, मग चौरस. काय येणार आहे? मोठा चौरस आणि छायांकित चौरस. राईट? म्हणजेच एक मोठा चौरस येणार आणि दुसरा छोटा शेडेड स्क्वेअर. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 2. ओके. तर अशा प्रकारे दिलेली चिन्ह असतील, अंक असतील, त्यांचे जर आपल्याला गट करून दिलेले नसतील तर सर्वप्रथम दिलेल्या मालिकेचे योग्य गटामध्ये विभाजन करायचं आहे आणि त्यानंतर कशा प्रकारे बदल होत गेलेला आहे याचं निरीक्षण करून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा चिन्हांचा किंवा अंकांचा गट आपल्याला शोधायचा आहे. तुमच्या पुस्तकातील अधिकाधिक प्रश्नांचा तुम्ही सराव करा आणि लयबद्ध मांडणी यातील प्रश्न अचूकतेने सोडवा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.